तर याच्याएवढी दुसरी आनंदाची गोष्ट नाही, कारण अमरावतीसारख्या ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. एक उमेदवार तर ठरला, मात्र दुसरा उमेदवार अजून ठरलेला नाही. आधी पहिली गोष्ट, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाहीये. मी स्पष्ट सांगतो, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाहीयेत. बच्चूभाऊंनी घेतलेला निर्णय हा आता ते स्वतः साहेबांना सांगतील आणि त्याच्यानंतर साहेब निर्णय घेतील. अजून दोन्ही उमेदवार ठरायला अजून 1 तासाचा कालावधी आहे. परंतु माझ्या अगोदर बच्चूभाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चूभाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा नेता हा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाण हातात घेतोय. परंतु हे सगळं करत असताना मी अजून एक आवर्जून सांगेन की त्यांच्या काही अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि त्या अपेक्षा काय आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, दिव्यांगांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. ही त्यांची जी भूमिका आहे ती काय पक्षामध्ये आल्यामुळे बदलणार नाही, उलट पक्षामध्ये आल्यामुळे त्याला ताकद मिळेल. आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांचा एक नेता जो आजपर्यंत 25 वर्ष संघर्ष करत होता, त्यांचा विश्वास होता म्हणूनच ते आदरणीय साहेबांबरोबर गुवाहाटीला आलेले होते. त्यांनी देखील त्यांच्या राजकारणामध्ये अनेक कष्ट केलेले आहेत. याचा अर्थ साहेबांनी आजच काय आता जाहीर केलेलं नाही आहे. साहेब 12 वाजता दोन्ही उमेदवारांची नावं जाहीर करतील. ती नावं कोण आहेत, काय आहेत हे अजून गुलदस्त्यात म्हणूनच तुम्हाला सांगितलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की दोन उमेदवार द्यायचे की 3 उमेदवार द्यायचे याच्यावर आता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सूत्र म्हणून जे काय मांडताय ते मी पण वाचतोय, मी पण बघतोय, पण या सगळ्या याच्यामध्ये अजून निर्णय साहेबांनी घेतलेला नाही. साहेब आता निर्णय घेतील. 2 उमेदवार उभे करायचे असतील तरी ते आमचे जिंकणार आहेत आणि 3 उमेदवार केले तरी आमचे जिंकणार आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता 1 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल. तिसऱ्या उमेदवारासाठी नेमकं कुठून आणि कसं अवेलेबल करणार, आता हे जग जाहीर आहे. वाढीव संख्याबळ कुठनं आणायचे, कारण ज्या प्रकारे पहिला महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे, कारण स्वतः अंबरनाथ दानवे याच्यावर मी स्वतः 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे बाळासाहेब भवनला. त्याच्यामुळं जसे राजकीय आखाडे आम्ही बांधतो, आम्ही करतो, तसेच तुम्ही काही आखलेले आहात. परंतु मी मगासपासून हेच सांगतोय आणि काल देखील हे सांगितलेलं आहे की शेवटी विधान परिषद असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद असू दे, कालच्या मीटिंगमध्ये देखील आमच्या सगळ्या नेत्यांनी, उपनेत्यांनी तिकीट जाहीर करायचे, उमेदवारी द्यायचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर साहेब 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी बोलत होते, कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि मी देखील त्यांच्या समवेत होतो. त्याच्यामुळे आता 10:30 वाजलेले आहेत. 1 तास फक्त शिल्लक आहे. 1 तासानंतर तुमच्या मनातली जी काही शंका आहे ती दूर होईल. एक जी चर्चा होती की बच्चू कडू हे खरं तर आपल्या शिवसेनेचे मूळचे नाहीयेत, बाहेरून आलेले आहेत आणि पक्षामध्ये इच्छुक अनेक जण होते. बच्चू कडूंना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराजी ठेवायला, एकामेकाची कॉलर पकडायला ही UBTची शिवसेना नाही. ही माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांनी चालवलेली शिवसेना आहे. त्याच्यामुळं ज्यावेळी संघटनेचा प्रमुख हा सर्वसामान्यांचा नेता असतो, सर्वसामान्यांमधला असतो, त्याच्यामुळे ते पक्षामध्ये काही होत नाही. आणि जर होत असतं तर कालच नेत्याने किंवा उपनेत्यांनी सांगितलं नसतं की सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. तुम्ही बाकीच्या प्रसंगांवरनं, काही पक्षांच्या, कोणी कोणाची कॉलर धरली, कोणी याच्यावरनं आमच्या पक्षाचं तुलना करणं फार चुकीचं आहे. साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो जनसामान्यांच्या हिताचा असतो, पक्षाचा हिताचा असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.